से सूर जुळता जुळता रिंग वाजली आणि कटच झाला. होतं असं कधी कधी. तू नको अशी लगबगत येत जाऊस. सांधे दुखतात ना तुझे. जो फोन 6 वर्षात आला नाही तो आता येणार आहे. नको वाट पाहूस त्याची. अरे आला काढू का पाणी? माझं एकट्याच पान वाट. पण ते चिरंजीव गेले बाहेर. या मुलाचं काय करावं हे मला काही कळत नाही. सिनेमाच्या क्षेत्रातला झगमगाट हा नकली असतो. त्याच्या मागे लागण्यापेक्षा नोकरी करावी, आयुष्यात सेटल व्हावं ते नाही. मी काय म्हणते, आपल्या गौतमच्या हाताला असेलही यश या क्षेत्रामध्ये. नाही म्हणजे सामान्य कुटुंबातून सुद्धा एकदम मोठी झालेली माणसं असतातच की. त्याच्या बरोबरीने तूही पोरकटपणा सुरू कर. त्याच्या डोक्यातलं ते जाहिरात धंद्यातलं भूत उतरावं म्हणून मी प्रयत्न करतो आणि तूही. कठीण आहे. अहो मी फक्त एवढंच म्हणते की जरासं त्याच्या कलाने घ्यावं. सारखा सारखा विरोध केला ना की बिथरतात पोरं. त्याच्या कलाने घेतलं म्हणून बिथरलाय तो. आता मीच करतो काहीतरी. म्हणजे तुम्ही काय करणार आहात आता? आमच्या कंपनीची नवीन ब्रँच सुरू होतीये. आमच्या देवधर साहेब सगळं त्याचं बघताय. बर. तसा त्यांच्याकडे मी एकदा विषय काढलेला आहे. आपण असं करू, त्याला एकदा आपल्या घरी बोलवूया. तसं आवडतो त्याला लोकांच्याकडे जाऊन आदर सत्कार करून घेणं वगैरे. संधी साधून त्यांच्याकडे गौतमच्या नोकरीचे विषय काढतो आणि त्याची नोकरीचा एकदा पक्का करून टाकतो. हा चालेल. भात वाढू तुम्हाला? अगदी थोडा लिंबा एवढा. बस बस. तुम्ही असं करा ना, त्या देवधर साहेबांना जेवायलाच बोलवा. हे ठीक आहे. ठरलं तर मग. एकदा गौतम स्वतःच्या पायावरती उभा राहिला आपली सगळी चिंता मिळते. तुम्ही नका हो काळजी करू. हुशार आहे पोरगा. नोकरीत सुद्धा बघता बघता मोठ्या हुद्द्यावर पोहोचेल. बघा शून्य किंमत आहे माझी, मान्य. पण जर तुमची किंमत करायची झाली ना भगवंतराव सरदेशमुख, तर आईच्या कपाळावरच्या चिमूटभर कुंकवाला असेल तेवढी देखील किंमत नाहीये तुमची. गौतम काय बोललास तू? नाही म्हणतात वडिलांची किंमत करतो. तुला काय माहितीये रे? काय माहितीये तुला? किती संकट, किती अडचणी यांना तोंड देत देत आम्ही इथवर पोहोचलेलो. अहो रात्र मेहनत केली आहे यांनी. ऑफिसमध्ये बसून 6-6 तास ओव्हर टाइम केलाय. 6-6 तास. तर आपण दोघं एका खोलीत राहतो, पण आपलं होणार बाळ त्याला सुखात ठेवायचं, त्याला सुखात ठेवायचं म्हणून. अरे नसतील तुला कधी पंचपक्वान्न वाढली हवी, पण 2 वेळेला पोटभर जेवायला मिळत होतं ना, ते सुद्धा नसतं कित्येकांच्या नशिबात. आणि माझ्या इच्छा आकांक्षांबद्दल तू बोलणारच कोण रे? कोणी दिला तुला तो अधिकार? या माणसाने कसे दिवस काढले ऐकायचंय?
अरे वर्ष स्वतःसाठी नवा कपडा घेतला नाही कधी. सिनेमा नाही, नाटक नाही, कसली म्हणून हौस नाही. चपला तुटल्या ना तर त्याच पट्ट्यांवर पुन्हा खिळे मारून वर्षानुवर्ष एकच चप्पल वापरली त्यांनी. का तुला काही कमी पडू नये म्हणून. पण या सगळ्या परिस्थितीची जळत काय पत्ता सुद्धा लागू दिला नाही तुला कधी. आणि तू याची किंमत करतोस. पण माणूस कुठे पोचला यापेक्षा त्यानं सुरुवात कुठून केली हे बघायला हवं. एवढं सुद्धा कळलं नाही तुला. सगळं शिक्षण, आमचे सगळे संस्कार वाया घालवलेस तू. जा इथे उभं सुद्धा राहू नको माझ्या डोळ्यासमोर. आहोत आम्ही पांगळे आहोत, आमची पिढी पांगळी आहे, पण आंधळे नाही तुझ्यासारखे. आई वडिलांचा राग तेवढा दिसतोय तुला, पाया दिसत नाही पोटातली. जाणे जाता तुझं